नमस्कार. मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण भरलेल्या वांग्याची भाजी बनवणार आहोत. भरलेल्या वांग्याची भाजी चवीला खूप छान लागते. ही रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 5 वांगी घेतली आहेत. त्याला अशा उभ्या चिरा देऊन घ्यायच्या आणि पाण्यात टाकायचं. पाण्यात टाकल्यामुळे वांगी काळी पडत नाहीत. वांग्याचे काटे काढून घेतलेले आहेत आपण आणि वरचे जे देठ आहेत ते अर्धे देठ कापून टाकलेले आहेत. इथे आपण वांग्यात भरण्यासाठी मसाला तयार करून घेणार आहोत. इथे 4 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे. त्यानंतर आपण अर्ध्या चमचापेक्षा सुद्धा कमी बेसन पीठ घालून घेणार आहोत. बेसन पीठ अगदी ऑप्शनल आहे. अर्ध्या चमचापेक्षा थोडा जास्त आपण हा घरगुती मसाला घातला आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा आपण तिळकूट घालणार आहोत. त्यानंतर आपण पाववाटी खोबरं किसून भाजून मग त्याचा कूट करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. खोबरं पाणी न घालताच वाटायचं आहे. या भाजलेल्या खोबऱ्याचा वास खूप छान येतो. त्यानंतर अगदी चिमूटभर हळद घालून घ्यायची. हळद नंतर आपण भाजीत सुद्धा घालणार आहोत, त्यामुळे अगोदर कमीच घालायची. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. हे सर्व साहित्य अशा पद्धतीने हातानेच आपण मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करत राहायचं. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकले आणि तेल टाकले, त्यामुळे त्याला आपोआप पाणी सुटतं. आता आपला मसाला छान तयार झाला आहे, तर आपण तो वांग्यांमध्ये भरून घेऊयात. भरून वांग्याची भाजी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. कांदा, खोबरं, लसूण याचं वाटण तयार करून ते वांग्यामध्ये भरून मग सुद्धा त्याची भाजी बनवली जाते. ती भाजीसुद्धा खूप छान लागते. आता आपण सर्व वांग्यामध्ये मसाला आपला भरून घेतलेला आहे. आता आपण भाजी बनवायला कढई ठेवून घेऊयात गॅसवर. कढई आपली गरम झालेली आहे. त्यात आपण तेल घालून घेतले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली की त्यात जिरे घालायचं 1 चमचा. त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. इथे आपण 2 कांदे बारीक चिरून घेतलेत ते घालून घ्यायचे. सोनेरी रंगावर कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा आपला भाजलेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची. मग अशी आपण वांग्यामध्ये हळद टाकलेली आहे, त्यामुळे हळद थोडीच घालायची. अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि परतून घ्यायचं. त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर घालायची. 1/2 चमचा गरम मसाला घालायचा. त्यानंतर आपण 1 चमचा घरगुती मसाला घातला आहे. मसाल्याला तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य परतून घ्यायचं व्यवस्थित. मसाला आपला छान परतून झाला आहे. त्याच्यामध्ये आपण वांगी घालून घेणार आहोत आणि वांगी आपण 1 ते 2 मिनटं परतून घेणार आहोत. वांगी आपली परतून झालेली आहेत. आपण जो मसाला तयार केला होता त्याचं जे पाणी आपण राहिले तेच आपण पाणी त्याच्यामध्ये ओतणार आहोत. त्यानंतर अंदाजानुसार अजून 1 ग्लास आपण पाणी ओतणार आहोत. मोठ्या गॅसवर वांग्याच्या भाजीला एक उकळी काढून घ्यायची. हे बघा, आपल्या भाजीला तर उकळी आलेली आहे. त्यानंतर आपण गॅस बारीक करून झाकण ठेवून वांगी शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवून शिजवल्यामुळे वांगी सगळ्या बाजूने एकसारखी अशी शिजतात. भाजी आपली तयार झालेली आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. ही भरली वांग्याची भाजी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते चवीला. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. धन्यवाद.